हॅलो स्टुडंट्स, आज आपण या लेक्चरला आर्टिकल जे अभ्यासणार आहोत ते आहे कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल आणि त्याला जोडून अजून एक छोटंसं आर्टिकल आपण अभ्यासणार आहोत. हे झाल्यानंतर ते म्हणजे रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पहिल्यांदा कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल काय आहे ते बघूया. आपण सध्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर अभ्यासत आहोत. आतापर्यंत आपण गॉसेस थेरम म्हणजे गॉसेस लॉचे 3 ऍप्लिकेशन्स पाहिले. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मागील तासाला पाहिला, तो आपल्याला माहित आहे. याचा आधार घेऊन कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल आपल्याला बघायचं. पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू कॉन्स्टंट पार्ट 1/4πε0 इंटू Q1 Q2 अपॉन R. Q1 Q2 हे दोन चार्जेस आहेत, त्यांच्यातलं सेपरेशन R एवढं आहे आणि त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R. हा फॉर्म्युला आपण मागील पिरियडला अभ्यासलेला आहे. तो युटिलाइज करून आपल्याला पोटेन्शियल हा कन्सेप्ट काय आहे तो बघायचा आहे. कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल बघा. आता हाच फॉर्म्युला मी जरा वेगळ्या पद्धतीने लिहितो. इज इक्वल टू 1/4πε0 Q1 अपॉन R याला ब्रॅकेट करतो इंटू Q2. तोच फॉर्म्युला आहे रिअरेंज केलाय, किंवा तोच फॉर्म्युला मला असा लिहिता येईल 1/4πε0 Q2 अपॉन R इंटू Q1. हे तिन्ही इक्वेशन सारखेच आहेत, फक्त मांडणी वेगवेगळी. जरा काळजीपूर्वक बघा. हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट आहे, हा पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे. हा चार्ज Q1 आहे म्हणजे ब्रॅकेट मधली टर्म आहे ती पोटेन्शियल ड्यू टू Q1, त्याला V1 म्हणूयात. ही जी टर्म आहे ती पोटेन्शियल ड्यू टू Q2, दॅट इज V2. म्हणजे इथं काळजीपूर्वक पाहिलं तर V1 बरोबर 1/4πε0 Q1 अपॉन R हा एक फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला आहे V2 इज इक्वल टू 1/4πε0 Q2 अपॉन R. म्हणजे हे जे ब्रॅकेट आहेत हे ऍक्च्युली पोटेन्शियल आहे. हा ब्रॅकेट म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू Q1 म्हणून त्याला V1 म्हटलं. हा ब्रॅकेट म्हणजे पोटेन्शियल ड्यू टू Q2 त्यामुळे त्याला V2 म्हटलं. म्हणजेच आता हा फॉर्म्युला आपल्याला कसा लिहिता येईल बघा. हाच फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला एनर्जी इज इक्वल टू U इज इक्वल टू, जर पहिला फॉर्म्युला घेतला तर V1 इंटू Q2 येईल किंवा V2 इंटू Q1 येईल. आता इथं लक्षात घ्या V1 V2. आता हे V1 किती अंतरावर, जर आपल्याला हे अजून आणखी स्पेसिफिकली सांगायचं झालं तर आपण ब्रॅकेट मध्ये R लिहायचंय. V1 at distance R into Q1. V1 is function of R is equal to V2 at a distance R into Q2. Sorry Q1. हा 2 असेल तर 1, 1 असेल तर या ठिकाणी 2 घ्यायचं आपल्याला. म्हणजे हेच लिहिले. ह्या ब्रॅकेटच्या V1 लिहिलं, हा Q2 येतो V1. पण किती अंतरावर R. ऍज अ R बदलला की V1 बदलला. ऍज अ फंक्शन ऑफ R म्हणून त्याला म्हटलं ऍज अ फंक्शन ऑफ R. V2 फंक्शन ऑफ R इंटू Q1. आता हे फॉर्म्युले पाहिल्यानंतर कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल कसा तयार होतो बघा. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बरोबर पोटेन्शियल इंटू चार्ज असं आपल्याला शब्द स्वरूपात सांगायचं म्हटलं इक्वेशन, किंवा हे इक्वेशन घेतलं तरी पोटेन्शियल इंटू चार्ज असं आलं. पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे शब्दात जर लिहिलं तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल V इंटू चार्ज Q. चार्ज Q. फक्त पोटेन्शियल ज्याच्यामुळे तो चार्ज इथे येत नाही लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे V1 असेल तर हा Q2 आहे, हा V2 असेल तर हा Q1 आहे. शब्द स्वरूपात हा फॉर्म्युला तयार झाला. पोटेन्शियल एनर्जी
electrostatic, of course, electrostatic potential energy. Electrostatic potential energy is equal to potential into charge. मग पोटेन्शियल बरोबर काय, मग व्ही बरोबर काय, तर पोटेन्शियल एनर्जी अपॉन चार्ज. पोटेन्शियल एनर्जी अपॉन चार्ज म्हणजेच यू अपॉन क्यू. इन टर्म्स ऑफ, इन जनरल टर्म, जनरली आपण इक्वेशन असं लिहू शकतो. हेच कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल आहे बघा स्टुडंट्स. पोटेन्शियल हा काय आहे, इट इज द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. इट इज द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. त्यालाच काय म्हणायचं, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. आणि मग लिहिलंय व्ही इज इक्वल टू यू अपॉन क्यू. हा झाला फक्त पोटेन्शियल सिंगल चार्ज मुळे, Q1 मुळे असेल तर किंवा Q2 मुळे असेल तर. समजा आपल्याकडे दोन पॉइंट्स आहेत असं गृहीत. हा एक पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट आहे. या ठिकाणी Q1 आहे, या ठिकाणी चार्ज Q2 आहे. Q1 मुळे या ठिकाणी असणार पोटेन्शियल, या काही अंतरावर असणार पोटेन्शियल Q1 मुळे असणार पोटेन्शियल V1, Q2 मुळे असणार पोटेन्शियल V2 असेल. मग आपण जर दोन पॉइंट्स घेतले, आता हे दोन चार्जेस आहेत, तसं मी हे दोन पॉइंट घेतो. या ठिकाणी पोटेन्शियल V1 आहे, या ठिकाणी पोटेन्शियल V2 आहे. मग त्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स किती, म्हणजे साहजिकच मोठ्यातून लहान वजा करायचा. आपण V2 मायनस V1 असं म्हटलं तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, पोटेन्शियल डिफरन्स PD. V1 हा Q1 मुळे असणारा पोटेन्शियल, V2 म्हणजे Q2 मुळे असणारा पोटेन्शियल. ह्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स V2 मायनस V1. साहजिकच काय मग ह्या फॉर्म्युलेनुसार potential difference V2 minus V1 is equal to U2 minus U1 upon charge. U2 minus U1 upon charge. आणि मग ऍक्च्युअली बघा पोटेन्शियल म्हणजे वर्क डनच असतं. वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचा डिफरन्स आहे म्हणजे वर्क डनचा डिफरन्स, म्हणून याला dW अपॉन Q असं लिहितात. फक्त पोटेन्शियल म्हटलं तर हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं V2 minus U1 तर इथं फॉर्म्युला आहे वर्क डन पर युनिट चार्ज. पण ते वर्क डन त्या दोन पॉइंट मधलं आहे, या दोन पॉइंट मधलं वर्क डन आहे dW अपॉन Q. आणि म्हणून इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्याख्या कशी तयार होते बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड इज द अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. म्हणजे पोटेन्शियल म्हणजे एनर्जी, एनर्जी म्हणजे वर्कच असतं, वर्क पर युनिट चार्ज. म्हणजे इन्फिनिटी या ठिकाणी चार्ज आहे, तो आपल्याला एखाद्या पॉइंटला, ह्या पॉइंटला आणायचा आहे. V1 पोटेन्शियल म्हणजे काय, युनिट पॉझिटिव्ह चार्ज तो इन्फिनिटीला आहे, तो इथं आणायचा आहे. त्यासाठी करावं लागणार वर्क डन. वर्क म्हणजेच एनर्जी पर युनिट चार्ज, दॅट इज पोटेन्शियल. म्हणून व्याख्या कशी बघा परत एकदा. द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट in an electric field is the amount of work done in bringing unit positive charge from infinity to that point. Students, आपल्याला या कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल मध्ये हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला की ज्याचं हे उत्तर आहे हे लक्षात ठेवायचं. फक्त पोटेन्शियल म्हटल्यानंतर एनर्जी पर युनिट चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं तर वर्क डन dW अपॉन चार्ज असं घ्यायचं आहे. पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स कन्सेप्ट बघा. एखाद्या चार्जमुळे एखाद्या पॉइंटला किती पोटेन्शियल आहे V, आणि दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या पोटेन्शियलची वजाबाकी आहे. साधा सोपा कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस आपण याच्या पुढे डिस्कशन करणार आहोत त्यावेळेस हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त पोटेन्शियल म्हणजे काय आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. ठीक आहे. याच्यात कसं लक्षात ठेवणार, साधं सोपं आहे. आपल्याला सुरुवात आपल्याला नेहमी फिजिक्स मध्ये आपण कुठल्या तरी स्टेप कोणाच आधारावर सुरुवात करतो. वी हॅव, आपल्याला माहिती आहे आपल्याजवळ हे फॉर्म्युला, मागच्या तासाला आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केला. आता आपल्याला माहिती आहे याच्या आधारे आपण हाच फॉर्म्युला दोन प्रकार लिहिला. हा पार्ट म्हणजे पोटेन्शियल आहे आणि मग पोटेन्शियल इंटू चार्ज असं फॉर्म्युला आला. म्हणजेच पोटेन्शियल बरोबर एनर्जी अपॉन चार्ज असं करत आपण शेवटी पोटेन्शियल डिफरन्स पण पाहिला आणि शेवटी पोटेन्शियलचं डेफिनेशन पाहिलं. हे झालं कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल विषयी. म्हणजे इथं बघा एक फॉर्म्युला तयार झाला. पोटेन्शियल इज इक्वल टू चार्ज वर्क डन पर युनिट चार्ज dW वर्क पर युनिट चार्ज. हे सुद्धा वर्कच आहे. एनर्जी म्हणजे वर्कच असतं. एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म, वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी.
वर्क आणि एनर्जी म्हणून त्याचं युनिट जूल सारखं आहे. हे झालं कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल विषयी. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल, आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशा दोन फिजिकल क्वांटिटी पाहिल्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते पुढचं आर्टिकल आपण बघूया. नेक्स्ट आर्टिकल, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण ई ह्या अल्फाबेटनं दाखवत आहोत, तर पोटेन्शियल व्ही अल्फाबेटनं दाखवायचं आहे. आणि हा दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. रिलेशन बिटवीन ई अँड व्ही, इलेक्ट्रिक फील्ड रिलेशन. पुढचं आर्टिकल आपण पाहतो, छोटंसं आर्टिकल आहे, रिलेशन बिटवीन ई अँड व्ही. ई मीन्स इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, व्ही म्हणजे पोटेन्शियल, की जिचा आत्ताच आपण कन्सेप्ट पाहिलेला आहे काय. आता आपण एक डायग्राम काढू म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायला सोपं पडेल. समजा हा ओ पॉइंट आहे आणि ह्या ठिकाणी असणारा जो चार्ज आहे त्याचं मॅग्नेट्यूड आहे प्लस, आणि चार्जचं मॅग्नेट्यूड क्यू आहे आणि त्याचं नेचर आहे प्लस. ह्या चार्ज पासून काही अंतरावर हा एम पॉइंट आहे असं गृहीत धरूया. याचं हे जे अंतर आहे ते आर घेऊयात. म्हणजे ओ ह्या पॉइंट पासून आर एवढ्या अंतरावर एम हा पॉइंट आहे. साहजिकच हा चार्ज क्यू आहे, त्यामुळे इथं काही ना काही इंटेन्सिटी असेल. हा चार्ज पॉझिटिव्ह असल्यामुळे इंटेन्सिटी चार्ज पासून दूर दाखवतो आपण. ही आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई. आता आपल्याला पोटेन्शियल आणि ई याच्यात रिलेशन काढायचं, त्यासाठी आपण इथं अजून करूयात. आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतलाय. इथं लक्षात घ्या, आता कोणता चार्ज घ्यायचा आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आता ह्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज जनरली Q0 न दाखवतात. म्हणजे काय बघा, त्याचं मॅग्नेट्यूड 1 आहे, युनिट आहे. म्हणजे एसआय सिस्टम इथं 1 कूलम आहे, लक्षात असू द्या. मग या ठिकाणी युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवलाय, तो आपण एम पासून त्याच्या जवळच्या एखाद्या पॉइंटला, एन ह्या पॉइंटला आपल्याला डिस्प्लेस करायचा आहे. आणि ह्या दोघातली अंतर आहे ते छोटंच आहे. त्या अंतराला म्हणूयात अंतर, डिस्टन्स dx म्हणूयात. इथं dr काय म्हणूया डिस्टन्सला dx. आणि तुमच्या पुस्तकाच्या सिम्बॉलनुसार इथं x वापरलंय. आपण पुस्तक टेक्स्ट हेच डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. आपण ह्या अंतराला आर च्या ऐवजी आता एक्स म्हणणार आहोत. आता इथे कन्सेप्ट कसं आहे बघा, युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एम पासून कुठं डिस्प्लेस केलाय, एन ला. यांच्यातलं अंतर किती आहे, dx. पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ते काय आहे, इट इज द फोर्स पर युनिट चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हा फोर्सच आहे, पण युनिट चार्जवर कंडिशनल फोर्स आहे. मग आपण चार्ज घेताना युनिट पॉझिटिव्ह चार्जच घेतोय. मग युनिट पॉझिटिव्ह चार्ज वर ऍक्ट होणारी इंटेन्सिटी म्हणजे तो फोर्सच आहे. मग तो राईट साईडला आहे, पण आपल्याला त्याला मूव्ह कुठं करायचं आहे, लेफ्ट साईडला. म्हणजे फोर्सच्या म्हणजे फील्डच्या अगेन्स्ट मूव्ह करायचं आहे. म्हणजे काही ना काही वर्क करावं लागतं. अगेन्स्ट द फोर्स मूव्ह करताना आपल्याला वर्क डन करावं लागतं. आणि ते वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते. आणि त्या कन्सेप्टनुसार आपण इथे वर्क डन जे आहे, वर्क रिक्वायर्ड टू मूव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम एम टू एन. बघा एम टू एन, त्याला DW असं म्हणूयात. आपल्याला माहित असलेल्या फॉर्म्युल्यानुसार वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स जो आहे त्याला आपण F म्हणूयात, डिस्प्लेसमेंट आहे ती dx. पण फोर्स राईट साईडला आहे, कारण हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, रिपल्शन आहे. पण आपल्याला मूव्ह करायचं आहे लेफ्टला, म्हणजे ह्या फोर्सच्या अगेन्स्ट, म्हणून त्याचं चिन्ह काय द्यायचं आहे, -F dx. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पण ह्याच फॉर्म्युल्या बरोबर मी आता इथे लिहिणार आहे -E dx. हे कसं ते आता लक्षात घ्या. ई म्हणजे मी इथे लिहून ठेवलं, ई म्हणजे फोर्स पर युनिट चार्ज. युनिट चार्ज वरचा फोर्स आहे. मग इथं चार्ज घेतलेला आपण युनिट चार्जच आहे ना, म्हणजे इथं इंटेन्सिटी म्हणजे फोर्सच आहे. आणि फोर्सच्या ऐवजी मी ई घेतलेला आहे. परत एकदा रिपीट करतोय, ई हा कन्सेप्ट काय, इट इज द फोर्स पर युनिट चार्ज. युनिट चार्जवर ऍक्ट होणारा हा फोर्सच आहे. आपण ही जी डिस्प्लेसमेंट करतोय ती युनिट पॉझिटिव्ह चार्जचीच करतोय. आणि म्हणून इंटेन्सिटी म्हणजेच फोर्स आहे. आणि म्हणून लिहिले -E dx. आता मला सांगा, हे वर्क डन म्हणजेच काय असतं, आपण मगाशी पाहिलं, दिस वर्क इज स्टोर्ड, दिस वर्क डन इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एम अँड एन. ह्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स, ह्या दोन पॉईंट मधलं वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स.
म्हणजेच dv इज इक्वल टू dw. dv इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन m and n इज इक्वल टू मायनस e dx आलं. dv इज इक्वल टू dw इज इक्वल टू मायनस e dx. हे इक्वेशन आपण e साठी आता हे बाजूला ठेवूयात. म्हणजेच आपण काय म्हणूया dv इज इक्वल टू मायनस e dx. म्हणून e इज इक्वल टू मायनस dv by dx. And this is the relation between potential and electric intensity. आता हे काय आहे आपण तुम्हाला v आला नाही dv आला याचा अर्थ असा आहे चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. आणि त्यालाच नाव आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. त्यालाच काय म्हणायचं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि इज इक्वल टू काय आहे dv by dx. मग ह्या दोघात रिलेशन काय आहे तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E is equal to negative potential gradient. That's the relation there. This is the relation between electric field intensity and electric potential. Students, आणखी याला जोडून आपल्या पुस्तकामध्ये झिरो पोटेन्शियल असा एक छोटासा कन्सेप्ट आहे. झिरो पोटेन्शियल म्हणजे काय? तो आर्बिट्ररी कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. आपण एखाद्या ठिकाणी पोटेन्शियल डिफाइन करताना तो चार्ज इन्फिनिटी पासून त्या पॉइंटला आणतो. म्हणजे इन्फिनिटी या अंतरावर पोटेन्शियल झिरो असतं आणि मग त्या पॉइंटला तो चार्ज आणताना काही ना काही वर्क होतं आणि ते वर्क पोटेन्शियल म्हणून आपण काम घेतो. म्हणजे झिरो पोटेन्शियल हा कन्सेप्ट जस्ट एक दोन वाक्य आहेत आपल्या पुस्तकात. झिरो पोटेन्शियल हा कन्सेप्ट काय आहे तर हा आर्बिट्ररी आहे, लक्षात ठेवा. हा परफेक्ट नाही आहे, आर्बिट्ररी कन्सेप्ट आहे. कारण आपण ज्यावेळेस एखाद्या चार्जमुळे पोटेन्शियल कन्सिडर करतोय आपल्याला वर्क डन इन्फिनिटी पासून त्या पॉइंटला करायचं असतं. म्हणजे त्या चार्जच्या तुलनेत इन्फिनिटीला पोटेन्शियल झिरो आहे. हे आर्बिट्ररी कन्सेप्ट आहे. आणि हेच जर आपण इलेक्ट्रिकल सर्किटचा विचार केला, इलेक्ट्रॉनिक सर्किट जे असतात, इलेक्ट्रिकल सर्किट्स असतात, त्यात इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये अर्थला झिरो पोटेन्शियल असं गृहीत धरलं आहे. अर्थ इज ॲट झिरो पोटेन्शियल. अशा प्रकारे हा कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल रिलेशन बिटवीन ई अँड व्ही हा पार्ट मी इथं सांगायचा प्रयत्न केला आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. त्याच्यानंतर ह्याचे जोडून जे कन्सेप्ट आहे आपण ते नेक्स्ट पिरियडला बघूया.